बघूयात पुढची बातमी। मोशी दुर्घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा गोंधळ बघायला मिळतोय। आपण बघतोय या ठिकाणी आजही बचाव कार्य सुरू आहे, मात्र या ठिकाणी आता नातेवाईकांचा गोंधळ आहे। बचाव पथकाला 8 जणांपैकी 4 जण दिसलेले आहेत। मोशी दुर्घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अजूनही बचाव कार्य सुरू आहे आणि याच अनुषंगाने अडकलेल्या नातेवाईकांचा गोंधळ आपण बघतोय। पोलिसांकडून यांची मनधरणी केली जाते, त्यांना थांबण्याचं आवाहन केलं जातंय, मात्र या सगळ्या अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा गोंधळ बघायला मिळतोय। रेस्क्यू टीमला 4 जण दिसलेले आहेत आणि आता त्या दिशेने रेस्क्यू टीमकडून तपास सुरू आहे। बचाव पथकाला 8 जणांपैकी 4 जण दिसल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील तपास केला जातोय। चौघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पाठीमागून घेऊन चाललेत। आम्ही इथं बसलोय ना, आमच्या पोरं आतमध्ये आणि सगळे पोरं 4 दिवस झाले आम्ही इथं बसलो नाही। हे पोरं बिगर राहणं पाहिजे आम्हाला माहिती करा, तुम्ही सांगा ना आम्हाला। एक तर आमचं गेलं तर गेले लेकर केव्हा आले, पण तुम्ही जाहीर तर करा। काय सांगतो तुम्हाला, काय म्हणतात कामच झालं नाही होणार कधी, अजून कधी काम होणार? पाठीमागून घेऊन समोर न्या त्याला पण माहिती होतं ही बॉडी निघली म्हणून। समोर सांगा, समोर दाखवा। रात्रच्या नेली का दिवसा नेली कुणाला माहिती बॉडी? आज गोपची बॉडी घेऊन गेले ते, त्यांच्या नातेवाईकांनी काय करायचं? आता इथे ही असते आणि ती बॉडी कुठं तिकडं हॉस्पिटलमध्ये, कशामुळं असं नाही का? थांबलो आता थोडं